कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते। या अनुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरोश यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोरील पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी करण्यात आले। मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे, 2005 नंतरच्या कर्मचारी शिक्षकेतर यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, सरळ सेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरावा आणि यातील कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी केले। सदर मागण्याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांना देण्यात आले। यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, उमाकांत राजगुरू, नरसिंग गायकवाड, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सलीम शेख, विजयकुमार इंजेवाड, सोलापूर विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष रवी शिंदे, विकास राठोड हेप्परगे, शिरीष बंडखोर यांची उपस्थिती होती। यावेळी महासंघाचे जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर, कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, कोषाध्यक्ष विजयकुमार लोंढे, संघटक लक्ष्मण गायकवाड यांनी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते।